हाय एव्हरीवन. तर आज मी बनवलेला आहे हा बिस्कॉप केक. त्याच्यासाठी मी इथं घेतलेले आहे 200 ग्रॅम व्हिप क्रीम व्हिप करून घेतलेली आहे. त्यातली अर्ध्याच्या वरती क्रीम 150 ग्रॅममधली क्रीम मी ह्याच्यामध्ये घेतलेली आहे बाउलमध्ये. आणि त्याच्यामध्ये हे 2 चमचे आपण बिस्कॉपचा जो स्प्रेड येतो ना तो आपण ह्याच्यामध्ये ॲड करायचा आहे. ठीक आहे. तर आज आपल्याला पाहायला भेटणार आहे बिस्कॉप केक कसा बनवायचा. तर बिस्कॉप केक बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे व्हॅनिला स्पॉन्ज, किंवा जर तुम्हाला याच्यामध्ये ज्यावेळेस आपण केकचा स्पॉन्ज बनवतो तर त्याच्यामध्ये 1 चमचा बिस्कॉपचा स्प्रेड मिक्स करायचा आहे, किंवा बिस्कॉपचं जे बिस्किट येतं ते त्याचे क्रम्स करून त्याच्यात मिक्स करायचे. ठीक आहे. तर थोडासा तो ब्राऊन कलरचा केक बनतो, म्हणजे केकचा स्पॉन्ज ब्राऊन कलरचा होतो. ठीक आहे. तर इथं मी ह्याचे 3 लेअर कटिंग करून घेणार आहे. पाहू शकता एकदम जाळीदार असा आपला बेस स्पॉन्ज तयार आहे आणि एकदम परफेक्ट कटिंग होते इथं. ठीक आहे. तर 3 लेअरमध्ये हाफ के-जी केक आपण कटिंग लेअरिंग करून हाफ के-जी एक्स्ट्राच जातो. जर आपण होम बेकर असेल ना तर आपल्याकडून होम बेकर असतील त्यांच्याकडून कधीही केकमध्ये वेट कमी जात नाही. जर जे लोक होम बेकर्सकडनं केक घेत नाही तर त्यांनी 100% होम बेकर्सकडनं केक घ्यायला सुरुवात करा. त्यांच्याकडे नेहमी फ्रेश केक भेटतात आणि वजनामध्ये पण केक आपल्याला एक्स्ट्रा येतो. आणि आपली ऑर्डर दिल्याच्यानंतरच त्यांची तयारी चालू होते. केकचं स्पॉन्ज बेक करा, व्हिप क्रीम बनवा. ठीक आहे. नंतर केक असा फ्रेश बनवा आणि आपल्याला केक बनवल्या 2 तासामध्ये एकदम फ्रेश असं टेस्ट भेटतो. त्या पद्धतीने नक्की ट्राय करा की होम बेकर्सकडनं केक घेण्यासाठी. तर शुगर सिरपने सोकिंग करायचं आहे आणि ज्या क्रीममध्ये आपण मिक्स केलेलं आहे बिस्कॉपचं स्प्रेड ते आपण केकच्या लेअरवरती लावायचं आहे. ठीक आहे. अशा प्रकारे. आणि नंतर आपला जो केकचा स्पॅच्युला आहे त्याच्या पुढच्या शेंड्याने पूर्ण केकवरती क्रीम अशी आपल्याला पसरवायची आहे. ठीक आहे. तर हा आहे आपला 3rd लेअर. तर इथं मी तर 3rd लेअरला पण आपल्याला सोकिंग करायचं आहे शुगर सिरपने. तर साखरेचं पाणी घ्यायचं, किंवा जर कोणाला गोड कमी लागत असेल तर त्याच्यामध्ये साखर कमी टाकायची किंवा अजिबातच टाकायची नाही. कारण जर केक सेट झाला 3-4 तास जरी केक फ्रीजमध्ये सेट झाला तरी खूप छान टेस्ट लागतो आणि जर गोड मेंटेन राहतं. ठीक आहे. तर त्याच राहिलेल्या क्रीमने याला आपण क्रम कोटिंग करणार आहे. ठीक आहे. तर पूर्ण केक हा बिस्कॉप मिक्स केलेला क्रीममध्ये नाही बनवायचा, कारण काय होतं टेम्परेचरवरती असतं डिपेंड. आता गरमीचं टेम्परेचर आहे तर बिस्कॉप केकची जी क्रीम असते ना जी आपण याच्यामध्ये ॲड केली तर त्याच्यामुळे तो पूर्ण वितळतो. त्याच्यामुळे जे बाहेरचं फक्त क्रम कोटिंग आपल्याला करायचं आहे बिस्कॉप क्रीमने. ठीक आहे. आणि नंतर बाकी आपलं नॉर्मल क्रीमने आपल्याला फिनिशिंग द्यायची आहे, कारण जर केक कधी लांब द्यायचा असतो मग तो कस्टमरपर्यंत तो व्यवस्थित गेला पाहिजे. ह्याच्यासाठी आपल्याला काय करायचे की फक्त क्रम कोटिंगपर्यंतच बिस्कॉपची क्रीम वापरायची आहे. नंतर आपली ही पांढरी व्हिप क्रीम आहे ती वापरायची आहे. ती पण केक आधी 10 मिनटं सेट करून घ्यायचा, त्याच्यानंतर डायरेक्ट आपण त्याच्यावरती काम करायचं आहे. ठीक आहे. फ्रीजमध्ये जर तुम्हाला सवय असेल की पटकन केक बनवायचा लगेच कस्टमरला द्यायचा तर तुम्ही बनवू शकता. तर त्याच्यासाठी काय करायचं की पायपिंग बॅगमध्ये क्रीम भरायची आणि व्यवस्थित सगळीकडे केकचा जो टर्न टेबल असतो त्याला फिरवून क्रीम लावून घ्यायची. त्याने पण क्रीमचा वापर कमी होतो आणि आपली केकला पण फिनिशिंग परफेक्ट येते. ठीक आहे. तर आपण स्क्रॅपर घ्यायचं. स्क्रॅपर म्हणजे कॉम्ब. ठीक आहे. त्या कॉम्बने आपल्याला फक्त असं टर्न टेबल फिरवायचं आहे आणि स्क्रॅपर थोडंसं क्रॉस पकडायचं आहे. ठीक आहे. तर त्याने काय होतं व्यवस्थित फिनिशिंग येते आणि केकची जी व्यवस्थित लूक दिसतो. ठीक आहे. अशा प्रकारे. तर व्हिडिओमध्ये नीट पाहिलं तर व्यवस्थित जे सांगण्याच्या पण काही गोष्टी असतात आपले काही प्रश्न असतात ते आपल्याला समजत नाही तर ते व्हिडिओच्या साहाय्याने आपल्याला समजतात. त्याच्यानंतर आपण ह्याला वरून करणार आहे ड्रिपिंग. तर ड्रिपिंग करायचं आहे बिस्कॉपचे हे स्प्रेड आहे त्याच्यापासून. तर हे बिस्कॉपचं स्प्रेड आपल्याला गॅसवरती थोडंसं मेल्ट करून घ्यायचं, जसं आपण डार्क कंपाऊंड वगैरे मेल्ट करून घेतो ना त्याप्रमाणे. ठीक आहे. तर हे गरम थोडंसं कोमट गरम असतं ते गरम असल्याच्या त्याच वेळेस केकवरती आपल्याला स्प्रेड करायचं आहे. ठीक आहे. तर हे थोडं कॉस्टली पडतं त्याच्यामुळे फक्त ड्रिपिंग करायचं, पूर्ण केक कवर नाही करायचा.
आणि जर तुम्ही आपल्या पेजवर नवीन असाल तर कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आणि मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने नाईफने केकला ड्रिपिंग करायची. नाही तर मग काय करायचं, पायपिंग बॅगमध्ये ती क्रीम भरायची आणि ड्रिपिंग करायचं आणि राहिलेलं थोडं वरती पसरवून द्यायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर आपली आहे थर्ड टिप्स. ठीक, त्याच्यानंतर काय करायचं, बिस्कॉपचे 2 बिस्किट घ्यायचेत. तर एक मोठं बिस्किट असतं, हे बिस्किट पण खूप कॉस्टली असतं, त्याच्यामुळे थोडी नॉर्मल केकपेक्षा आपल्या ह्या केकची प्राईस जाते जास्त. ठीक आहे. तर ते बिस्किट काय करायचं, आपल्याला असं वाटीमध्ये किंवा ग्लासमध्ये घेऊन, बेलणं असेल तर हे माझ्याकडे फाउंडंटचं लाटणं आहे, त्याने मी फाउंडंट लाटायला वापरते. तर त्याने आपल्याला त्याचे क्रम्स करून घ्यायचे आहेत आणि वरती आपल्याला केकला डेकोरेशनसाठी वापरायचं आहे बिस्किट. ठीक आहे. जर तुम्ही आपल्या पेजवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आणि हा माझा नवीन चॅनल आहे, तर पहिला माझा एक चॅनल होता, त्याच्यावरती थोडासा प्रॉब्लेम आलेला आहे, म्हणून हा नवीन यूट्यूब चॅनल सुरू केला आहे मी. तर सर्वांनी नक्की व्हिडिओ पहा, पूर्ण पहा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आता इथं मी व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे आपण केकवरती बिस्किट लावून घ्यायचं आहे. ठीक आहे, अशा प्रकारे. तर पाहू शकता केकचा लूक किती छान दिसत आहे. तर लाईक करा, रेसिपी शेअर करा, नक्की ट्राय करा. तुमच्या मेनूमध्ये अजून एक केकची डिझाईन, टेस्ट सर्व नवीन एक इन्क्रीज होण्याची शक्यता आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. ठीक आहे. आणि हे 2 आपण बिस्किट ठेवणार आहे. तर एक बिस्किट घ्यायला गेलं ना आपण सिंगल, म्हणजे जे केक मटेरियल आपल्याला भेटतं तिथं, त्यांच्याकडे जर सिंगल ते रिसेल करतात, तर एक बिस्किट आपल्याला 20 ते 30 रुपयाला बसतं. तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब